Welcome students. In previous class we had know about how sound is produced, then how sound is produced, which type of sound we have heard, then how sound is heard हे आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलो होतो. The when sound is produced at that time vibration is also have done. जर आपल्याला जेव्हा ध्वनी निर्माण होतो तेव्हा कंपनं सुद्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते हे सुद्धा आपण अभ्यासलेलं होतं. त्याचबरोबर साऊंड जो काही आपण ऐकतो तो हवेच्या मार्फत आपल्यापर्यंत म्हणजे प्रसार माध्यमाच्या प्रसारणामार्फत आपल्या कानापर्यंत ऐकू येतो. कानाच्या पडद्यावरती तो आदळतो आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्याच वेळेला मग तो आपल्याला ऐकू येतो हे आपण अभ्यासलेलो होतो. देन द साऊंड वेव्स रिचेस इन आवर इयर्स. देन देर इज अ डेलिकेट diaphragm or eardrum in the cavity of our ears, and it starts to vibration to the sensation produced by this vibration are passed onto the brain through the nervous system, and in the ears at that time we hear the sound. त्यावेळेला आपण काय करतो, आवाज ऐकतो. म्हणजेच काय, ही कृती कशा पद्धतीने घडते हे आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलं आहोत. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रोपगेशन ऑफ साऊंड. सो स्टुडंट्स, डू वन ॲक्टिव्हिटी ॲट युअर होम. विच ॲक्टिव्हिटी? टेक 2 balloons. काय घ्यायचे तुम्हाला? 2 फुगे घ्यायचे. फिल एअर इन वन अँड वॉटर इन अदर. काय करायचं आहे, एक बलून तुम्हाला काय करायचं आहे तर हवेने फुगवायचं आहे, तर दुसरा बलून जो आहे तो वॉटरने फुगवायचा आहे. लुक ॲट दिस पिक्चर. ह्या चित्रामध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर एक बलून जो आहे तो पाण्याने भरायचा आहे, दुसरा बलून जो आहे तो कशाने भरायचा आहे तर हवेने भरायचा आहे. अँड देन आफ्टर प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर अँड शोन इन द पिक्चर. म्हणजे आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे काय करायचं आहे, तो बलून तुमच्या कानावरती म्हणजे तुमचे कान ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुमच्या कानावरती काय करायचं आहे तर तो बलून जो आहे तो कानावर घेऊन जायचा आहे आणि कानावर दाबून धरायचा आहे. काय करायचं आहे, दाबून धरायचं आहे. युअर इयर ॲज शोन इन दिस पिक्चर. या ठिकाणी या चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, तो बलून तुमच्या कानावरती दाबून धरायचा आहे. ॲट दॅट टाइम rub a finger on the balloon and listen to the sound. आणि त्याच वेळेला तुम्ही काय करायचं आहे, त्या बलूनवरती हात आपला बोटांनी घासायचा आहे आणि त्याचा तुम्ही आवाज ऐकायचा आहे. ठीक आहे. तो कानाजवळ येऊन एका हाताने त्या बलूनवरती हाताने तुम्ही घासायचा आहे आणि त्याचा तुम्ही किंवा दुसऱ्या हाताने बोटांनी घासला तरी चालेल आणि त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्याचा आवाज ऐकणार आहात. रिपीट द सेम ॲक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर. पहिल्यांदा एअरने भरलेला बलून घ्यायचा आहे, ती ॲक्टिव्हिटी करायची आहे, त्याचा साऊंड ऐकायचा आहे. देन काय करायचं आहे, वॉटरने भरलेला जो बलून आहे तो घ्यायचा आहे, पुन्हा तीच ॲक्टिव्हिटी सेम तुम्ही करायची आहे आणि पुन्हा आवाज ऐकायचा आहे. देन थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअर साऊंड. या दोन्ही बलूनपैकी कुठल्या बलूनचा आवाज जो आहे तुम्हाला क्लिअरली ऐकू येणार आहे. लेट्स डू दिस ॲक्टिव्हिटी अँड हिअर अ साऊंड and observe which balloon do we hear a clear sound. त्यावेळेला तुम्ही जर पाहिलात तर त्यावेळेला तुम्हाला ऐकायला येणार आहे, the sound is propagated more clearly through a liquid than through air. हवेनं भरलेल्या बलूनपेक्षा पाण्याने भरलेल्या बलूनमधला आवाज तुम्हाला जास्त क्लिअर ऐकायला येणार आहे. व्हाय दॅट इज इट विल बी डू. म्हणजे ह्या अशा पद्धतीने का घडलं, आणखीन एक ॲक्टिव्हिटी करून बघा. जर ह्या ॲक्टिव्हिटीमधून जर तुमच्या लक्षात येत नसेल तर घरामध्ये तुम्ही आणखीन एक ॲक्टिव्हिटी करू शकता. कोणती ॲक्टिव्हिटी करणार आहात? स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. तुमच्या घरामध्ये जर एक मोठा टेबल घ्यायचा आहे आणि मोठ्या टेबलाच्या एका टोकाला तुम्ही उभे राहायचं आहे आणि दुसऱ्या टोकाला काय करायचं आहे, तुमच्या मित्राला किंवा तुमच्या छोट्या भावाला उभं केलं तरी सुद्धा चालेल. Then ask the friend to knock lightly on the table.
त्या टेबलावर तुम्ही हळूवारपणे टिचकी मारायची आणि तुमच्या टिचकी मारल्यानंतर यू विल हिअर द फेंट साऊंड. जेव्हा तुम्ही टिचकी मारणार आहात, एका एंडला तुम्ही उभे आहात, दुसऱ्या एंडला तुमचा मित्र उभा आहे बेंचच्या, आणि तुम्ही हळूच टिचकी मारला तर तो आवाज तुम्हाला फेंट ऐकू येणार, म्हणजे हळूवारपणे आवाज ऐकायला येणार. नाव यू प्रेस युअर इयर टू द टेबल. काय करायचं आता मात्र, तुम्ही त्या तुमचा कान टेबलावरती धरायचा आहे. अँड ॲट दॅट टाइम यू प्रेस युअर इयर ऑन द टेबल अँड आस्क टू द फ्रेंड टू रिपीट दॅट नॉकिंग. म्हणजे पुन्हा टिचकी मारायला तुमच्या मित्राला तुम्ही सांगायचं. व्हॉट डिफरंट डू यू नोटीस. या दोन्ही कृतीमध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा तुमचा मित्र उभा असतो आणि तुम्ही टिचकी मारता तेव्हा तो आवाज कसा ऐकू येणार आहे तुम्हाला, फेंट ऐकू येणार आहे. पण जर तुम्ही बेंचला कान लावलात आणि जर तो आवाज ऐकलात तर त्यावेळेला तुम्हाला आवाज कसा येणार आहे, लाऊडली ऐकू येणार आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लक्षात येतं, इट हिअर्ड मोस्टली क्लिअर साऊंड थ्रू द सॉलिड. म्हणजे स्थायू पदार्थांमधून अधिक क्लिअर आपल्याला आवाज ऐकायला येतो. ही गोष्ट याच्यातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, साऊंडला सुरुवातीला ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा ध्वनी एखाद्या पदार्थातून ध्वनीची लहरे जाण्यासाठी कानापर्यंत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी द साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू द एअर, वॉटर और थ्रू द सॉलिड. काय, साऊंड ट्रॅव्हल्स in the form of waves through air, then water or liquid. Air, water or through a solid. Air, water or through म्हणजे हवेतून सुद्धा, पाण्यातून सुद्धा, आणि सॉलिड म्हणजे काय, तर स्थायू पदार्थांमधून सुद्धा. काय करतो, हा जो आवाज जो आहे या सगळ्या माध्यमातून काय करतो, रिचेस ऑन अवर इयर अँड आपल्या कानांपर्यंत येऊन पोचतो. Look, sound travels in the form of waves through air, water or through solid and reaches our ear. म्हणजे हा जो ध्वनी आहे हा हवा, पाणी आणि त्याचबरोबर एखाद्या स्थायूमधून ध्वनी लहरीच्या रूपामध्ये प्रसार करून आपल्या कानापर्यंत येऊन पोहोचतो. Sound travels in the form of waves through air, water or through a solid and reaches our ears. Then sound is propagated. म्हणजे आता हा ध्वनीचा प्रसार जो आहे, ध्वनीचे प्रसार, प्रोपगेशन म्हणजे काय, प्रसार. हा प्रसार मात्र कसा होतो, sound travels in the form of waves through air, water and through a solid and reaches our ear. At that time sound is propagated more clearly. कशामध्ये more clearly दिसतो, ऐकायला तो आपल्याला, through a liquid than the air. हवेपेक्षा तर या ठिकाणी पाण्यामध्ये तो जास्त प्रसार होत असलेला त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. and it is heard most clearly through the solid. आणि अधिक स्पष्टपणे, तो सर्वाधिक स्पष्टपणे आपल्याला कशामध्ये ऐकू येतो, तर तो स्थायू रूप अवस्थेमध्ये असणाऱ्या वस्तूंमधून आपल्याला तो अधिक स्पष्टपणे ऐकायला येतो. व्हाय इज दिस सो. असं का बरं होतं, असं का बरं घडतं. तर आता या ठिकाणी जो तुम्हाला वर्ड दिसतोय कुठला, प्रोपोगेशन ऑफ साऊंड. प्रोपोगेशन साऊंड म्हणजे काय, साऊंड इज सेड टू बी प्रोपोगेटेड when sound waves spread in all directions of sound. Then what mean by propagation of sound? Propagation and sound म्हणजे काय, sound is said to be propagated when
साऊंड वेव्ह स्प्रेड इन ऑल डायरेक्शन फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. जेव्हा ध्वनी स्रोतांपासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना म्हणजेच त्या सर्व बाजूंकडे प्रसार करतात. प्रसरणे म्हणजेच त्या ध्वनीचा प्रसार होणे. लक्षात घ्या. ध्वनी स्रोतांपासून साऊंड इज said to be propagated when sound waves spread in all direction from a source of sound. जेव्हा साऊंड सगळ्या डायरेक्शन मधून ध्वनी जेव्हा स्रोतामधून ध्वनी लहरीच्या माध्यमातून बाहेर होतो तेव्हा तो सर्व बाजूंना पसरतो. यालाच आपण काय म्हणतो? प्रोपोगेशन ऑफ साऊंड असे म्हणतो. ठीक आहे. नाउ लेट्स then when sound is produced or propagated at that time, the medium of propagation of sound is important. काय आवश्यक असतं? the medium of ध्वनीचं माध्यम हे खूप महत्त्वाचं असतं. the medium of propagation the medium of propagation of sound कोणकोणते असू शकतात? ते मग कसे असू शकतात? ध्वनीचा प्रसार होत असताना ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते. लक्षात घ्या. कोणत्याही माध्यमाची आवश्यकता असते. मग ते माध्यम कशाला म्हटलं जातं? द सबस्टन्स अराउंड द सोर्स ऑफ साऊंड थ्रू which sound waves spread is called the medium of sound. म्हणजे आता कशाला म्हटलं? medium of propagation of sound. कशाला म्हटलेलं आहे? तर जेव्हा ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनीची लहरी पसरतात. ठीक आहे. मग एअर असेल, वॉटर असेल किंवा साऊंड सॉलिड असेल, ज्या पदार्थातून ध्वनीचा प्रसार होतो यांनाच काय म्हटलं जातं? मीडियम ऑफ प्रोपगेशन ऑफ साऊंड. ध्वनीच्या प्रसारणाची माध्यमे असं त्यांना म्हटलं जातं. देन द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्स स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपगेशन ऑफ साऊंड. यालाच आपण काय म्हणतो? मीडियम ऑफ प्रोपगेशन ऑफ साऊंड असं म्हणतो. मग ध्वनीचे प्रसारण कसे होते? साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ waves through the air, water and the solid. The medium of propagation of sound is air, water and solid. Then why is this so? हे कसं घडतं? Then transformation of sound. कशा पद्धतीने आता हा ध्वनीच्या लहरीचं प्रसारण होतं? Transmission of sound occurs at the different speed to the different media. ध्वनीचे प्रसारण हवेतून होते माहिती आपल्याला, द्रवातून सुद्धा होते माहिती आपल्याला, त्याचबरोबर स्थायूमधून सुद्धा होते आपल्याला ऐकायला येतं. ठीक आहे. मग या सगळ्यांमध्ये सगळ्यात अधिक ध्वनीचे प्रसारण कोणत्या बऱ्या माध्यमातून सगळ्यात फास्ट किंवा सगळ्यात जलद गतीने होताना आपल्याला पाहायला मिळतं? आता मगाशी केली ती ॲक्टिव्हिटी जर तुम्ही करून बघितला, ठीक आहे, हवेने भरलेला बलून घेतलात, पाण्याने भरलेला बलून घेतलात, एखादा स्थायू पदार्थ बोटाने वाजवून बघितलात, तर सगळ्यात जास्त आवाज कशामधून आलेला तुम्हाला पाहायला मिळतो? तर त्या ठिकाणी अधिक आवाज तुम्हाला स्थायू पदार्थांमधून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. देन that's why transmission of sound is faster through a liquid than a gas. म्हणजे वायूपेक्षा द्रव पदार्थामधून ध्वनीचे प्रसारण जास्त होताना आपल्याला पाहायला मिळते. अँड फास्टर दॅन अ सॉलिड थ्रू अ लिक्विड. त्याचबरोबर त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक जलद गतीने जर ध्वनी आपल्याला ऐकू येत असेल तर द्रवापेक्षा सुद्धा तो स्थायूमधून अधिक वेगाने आपल्याला ऐकायला येतो. कशाचा वेग अधिक असलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर वायूपेक्षा द्रवामधून निघणाऱ्या ध्वनीचा वेग जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि द्रवापेक्षा स्थायूमधून निघणाऱ्या ध्वनीचा वेग आपल्याला अधिक असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच काय? सॉलिड, लिक्विड अँड गॅस हे काय आहेत? मीडियम ऑफ साऊंड ऑफ प्रोपोगेशन. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपल्याला ट्रान्समिशन म्हणजे ध्वनीचे प्रसारण जर आपल्याला पाहायचं असेल खूप कशामधून जास्त होतं? ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर दॅन थ्रू अ लिक्विड
through a liquid than the gas and faster through a solid than a liquid. ठीक है. So students, use your brain power and tell me the answer of this question. Would you guess? तुम्ही आठवू शकता का किंवा तुम्ही विचार करून सांगू शकता का? जरासा तुम्ही काय करायचं, तुमचा ब्रेन पॉवर यूज करायचं. यूज युअर ब्रेन पॉवर अँड टेल मी द आन्सर ऑफ you will found the answer of this question. If a bed is hung in a vacuum container, vacuum म्हणजे काय, निर्वात पोकळी जी आहे, ज्या ठिकाणी कसलीही हवा नाही आहे, ठीक आहे, अशा ठिकाणी जर काय केलेलं आहे, बेल टांगलेली आहे. इफ अ बेल इज हंग म्हणजे बेल काय अडकवलेली घंटा अडकवलेली. विल इट साऊंड बी हिअर आउटसाइड, आणि ती वाजत असेल, ठीक आहे. बेल इज हंग इन अ व्हॅक्यूम कंटेनर, निर्वात पोकळीमध्ये घंटा जर वाजत असेल तर त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल का? नो. व्हाय? आपल्याला आवाज ऐकू येईल का? नाही. हवाच नाहीये एखाद्या खोलीमध्ये आणि त्या ठिकाणी घंटा ठेवली आहे, लावली, अडकवली आहे आणि ती वाजवतोय आपण, तिचा आवाज तुम्हाला ऐकू येईल का? नाही. कारण का? तर सुरुवातीला ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. इट इज इम्पॉर्टंट व्हेन साऊंड इज प्रोड्युस्ड ॲट दॅट टाइम. जर ध्वनीचं प्रसारण जर होत असेल तर त्या ठिकाणी माध्यमाची आवश्यकता असते, हे आपल्याला माहिती आहे. माध्यमाशिवाय ध्वनीचे प्रसारण होऊ शकत नाही. अँड दॅट्स वाय सिन्स देअर इज अ व्हॅक्यूम इन द कंटेनर, the sound will be not transmitted and it will not to be heard. त्यामुळे व्हॅक्यूम कंटेनरमध्ये ध्वनीचे प्रसारण होत नाही. दॅट व्हॅक्यूम इज अन एम्प्टी स्पेस. तो कसा आहे? रिकामा स्पेस आहे. फ्रॉम विच द एअर पार्टनली रिमूव्ड अँड दस देअर इज नो मीडियम. त्या ठिकाणी हवा सुद्धा कसलीच नसते आणि त्या ठिकाणी माध्यम सुद्धा कसलंच नसतं. अँड दॅट्स वाय हेन्स प्रोपोगेशन ऑफ साऊंड विल बी नॉट टेक प्लेस. त्या ठिकाणी ध्वनीचे प्रसारण जे आहे ते ध्वनीचे प्रसारण कसलेही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो आवाज ऐकू येणार नाही. ठीक आहे. दॅट्स वाय when sound is produced at that time medium is the important of propagation of sound. ध्वनीच्या प्रसारणासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? तर माध्यमाची आवश्यकता असते. व्हॅक्यूम कंटेनरमध्ये ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी कसलंच माध्यम नसतं, ना एअर आहे ना काहीच आहे. म्हणजे ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते? तर हवेची, माध्यमाची आवश्यकता असते आणि हे माध्यम नसल्यामुळं व्हॅक्यूम कंटेनरमधला आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. स्टुडंट्स, डू यू नो अबाउट व्हॅक्यूम कंटेनर? तुम्हाला निर्वात पोकळीबद्दल काय माहिती आहे का? व्हॅक्यूम कंटेनरचा अर्थ काय? निर्वात पोकळी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निर्वात पोकळी म्हणजे काय माहिती आहे का? हवा बंद असं आपण ऐकतो बघा बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. मग आता या निर्वात पोकळीचा अर्थ आपण समजून घेऊया. व्हेन व्हॅक्यूम मीन्स अँड एम्प्टी स्पेस. कसा? रिकामा. निर्वात म्हणजे काय? रिकामी जागा. फ्रॉम वेअर एअर इज पार्टली रिमूव्ड. म्हणजे ज्या ठिकाणी हवा पूर्णपणे नष्ट होते अशी जागा, त्या जागेला आपण काय म्हणतो? व्हॅक्यूम कंटेनर असं म्हणतो. निर्वात डबा असं आपण त्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये हवा काय केलेली असते? पूर्णपणे नाहीशी केलेली असते. अशा ठिकाणी जर आपण गेलो, समजा कितीही आपण मोठमोठ्याने आवाज काढला, बोललो किंवा काही केलो, तर त्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकू येणार आहे का? जरा गेस करा बघू, जरा आठवा बघू. तुम्ही आवाज तो ऐकू शकणार आहात का? जरा विचार करा. रिकाम्या ज्या ठिकाणी अजिबातच हवा नाही आहे
अशा ठिकाणी तुम्ही गेलात आणि जर आवाज ऐकण्याचा प्रयत्न केलात, बोललात, काहीही केला, टाळी वाजवलात, काहीही केलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला येणार आहे का? जरा विचार करा बघू. आपण काय अभ्यासलो? ध्वनीच्या प्रसारणासाठी हवेचं माध्यम आवश्यक असतं. मग हवाच नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला ध्वनी तो ऐकू येणार आहे का? थोडासा विचार करून पहा. So students, the propagation of sound does not occur through a vacuum. ठीक आहे, ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. So students, do this activity in your home, at your home, and observe propagation of sound and which medium of propagation of sound is very important and which media is transmission of sound is faster. You observe and तुम्ही पाहायचं आहे आणि तुम्ही गेस करायचं आहे आणि ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरात करायच्या आहे. अँड रीड द पेज नंबर 93. थँक्स.